न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण जर बघू शकतोय तर तब्बल 12 दिवस होऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आदिवासी कोळी समाज बांधवांचे 2 या ठिकाणी उपोषणकर्ते 12 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा आदिवासीचे या ठिकाणी सलगरित्या जात प्रमाणपत्र मिळावे अशीच त्यांची मागणी आहे। हे मागणी तब्बल 12 दिवस होऊनही कुठल्याच प्रकारची मागणी पूर्ण होत नसल्याने आज आदिवासी कोळी समाज बांधव या ठिकाणी झाडावर चढून आंदोलन करताना दिसून येत आहे। हा त्यांचा रोज आपल्याला दिसून येत आहे। हे संपूर्ण जे पण काही समाज बांधव आहे ते दिसून येत आहे। आपल्यासोबत स्वतः आंदोलन करते आहे, स्वतः आंदोलन करते। दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी झाडावर चढून या ठिकाणी आंदोलन करताय, तुमची काय मागणी प्रमुख? आज आमच्या या आदिवासी टोकरी कोळी जमातीचा आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचा 12वा दिवस आहे। 12 दिवस उलटून गेले तरी सुद्धा या जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय तिघही मंत्री महोदय यांना इथे यायला वेळ नाही मिळाला। काल जळगावमध्ये त्यांनी एका त्यांच्या कार्यक्रमामध्ये सर्व मंत्री महोदय, 2 खासदार महोदय, त्यानंतर काही आमदार महोदय तिथे उपस्थित होते। फक्त या व्यासपीठावर राजू मामा भोळे, लताताई सोनवणे ह्या येऊन गेल्यात, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। पण या आमच्या आदिवासी टोकरी कोळी जमातीचे जे आमचे उपोषणार्थी आहेत पुंडलिक भाऊ सोनवणे व प्रभाकर भाऊ कोळीची तब्येत खूप खालावली म्हणून त्यांनी 5 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले। त्यानंतर आमचे पुंडलिक भाऊ सोनवणे उपोषणार्थी ते एकटे खिंड लढवत आहेत तरीसुद्धा हे त्यांचे जीव जाण्याची वाट बघताय की काय, मला असं त्यांना सांगायचं आहे। जर का उपोषणार्थीला आमच्या काही बरं वाईट झालं तर या जळगाव जिल्ह्यातीलच काय या महाराष्ट्र शासनाचं कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला सर्वस्वी शासन प्रशासन हे सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार असतील। ज्या आमच्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या काहीच नाही। आम्हाला भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। आम्ही कुणाचं आरक्षण मागत नाही, जे आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी तुम्ही करा, या सरकारला आमची विनंती आहे। तरीसुद्धा आमची पहिली प्राथमिक मागणी आहे की आम्हाला अनुसूचित टोकरी कोळी जमातीचा जातीचा दाखला हा सुलभतेने मिळाला पाहिजे। मग ती 36ची नोंद लावलेली असो, जागल्या कामगारची नोंद असो किंवा इनाम बस हा वर्ग असो किंवा जातीचा दाखला असो, या सर्व गोष्टीवर जातीचा दाखला मिळाला पाहिजे, वैधता प्रमाणपत्र मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित जेव्हा हे आदिवासी विकास खातं जेव्हा अनुदान लाटतं 12,000 कोटीचं वार्षिक अनुदान लाटतं व आमच्या हिश्श्याचं अनुदान हे खाण्याचं काम करतायत, बल्कि या आदिवासी विकास मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे सिद्ध झालेले आहेत तरीसुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही। म्हणून यांचा मी सर्वस्वी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आदिवासी टोकरी कोळी जमातीला या आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला दाखले नाही मिळाले तर या महाराष्ट्र राज्यामध्ये ना भूतो ना भविष्यती या महाराष्ट्र राज्यामध्ये वरवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असं मला इथे सांगावंसं वाटतं। आज तुम्ही झाडावर चढलेत? हो, आज झाडावर याच्यासाठी आम्ही चढले आहोत कारण की महाराष्ट्र सरकार या जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सन्माननीय मंत्री महोदय आमच्या मागण्या पूर्ण न करता आम्हाला असं झाडावर लटकून ठेवलेलं आहे। अहो दादासाहेब, किती वेळा आम्हाला लटकून ठेवणार? या आमचा आदिवासी टोकरी कोळी समाजाचा विद्यार्थी वर्ग येणारा भविष्य हा अंधकारमय आहे। जर का त्याला जातीचा दाखला नाही मिळाला तर तो शैक्षणिक सवलतीपासून वंचित असेल, त्याला नोकरीचा मार्ग बंद होऊन जाईल। मग आम्हाला या सरकारला विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला या टोकरी कोळी समाजाला किती वेळ झाडावर लटकवतायत? हा होता रोष ह्या समाज बांधवांचा की आम्हाला शासन मान्य करत नसल्यामुळे आम्हाला लटकून ठेवत आहेत। काही समाज बांधव आहे, दादा काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? आज आंदोलन एकदम आक्रमक पवित्र दिसतंय, आपलेच काही समाज बांधवांनी झाडाला स्वतः लटकून घेत आंदोलन केलंय, काय सांगाल? आम्ही सांगायचं हे आहे की आमच्या टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जमातींना सुटसुटीत पद्धतीने जातीचे दाखले मिळायला पाहिजे आणि ज्या लोकांना जातीचे दाखले मिळालेले आहेत ते समितीकडे प्रकरणं आहेत तरीसुद्धा समिती त्यांना व्हॅलिडिटी देत नाही। आज फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आज नोकऱ्या निघालेले आहेत, आमचे मुलं त्यांच्यापासून व्हॅलिडिटी सरकार मागतं पहिले आणि मग व्हॅलिडिटीज तुमचं सरकारमध्ये बसलेला अधिकारी आमच्या मुलांना देत नाही तर आमचे मुलं नोकरीला जातील कसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तुमच्या बराबरीमध्ये यायसाठी आरक्षणाची तरतूद केली होती, परंतु ती तरतूद तुम्ही 75 वर्षामध्ये राबवली नाही। म्हणून आमचा रोष आहे आणि म्हणून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। मणिपूरसारखी घटना घडू नये म्हणून शासनाने तात्काळ दखल घ्यावी। दादा पुढचा पवित्रा काय तुमचा कॉम्प्लेट? या पुढचा पवित्रा आमचा आम्ही असं घेतलेला आहे की आम्ही घरोघरी
या शासनाविरुद्ध, या आमदारांविरुद्ध, या मंत्र्यांविरुद्ध आम्ही घरोघरी एक पॉम्पलेट छापणार आहे। सर्व समाजांनी याचा कठोरपणे विचार करून याची दखल घ्यावी। काय मजकूर राहील पॉम्पलेटवर? पॉम्पलेटवर हाच मजकूर राहील जे लोक आपल्या समाजाची बाजू मांडत नाही, जे सत्तेत आहे ते आपली बाजू भक्कमपणे मांडत नाही, तर आपण आपला विचार करून आपलं पुढील मतदान यांना पाहून करायचं। आणि या लोकांनी आपल्याला बाजू मांडली नाही त्याबद्दल आम्ही यांचा निषेध करतो आणि सर्व समाजाला आवाहन करतो की आपण यांचा सर्वांचा, या तिघं मंत्र्यांचा, या सर्व ज्या आमदारांनी आपल्याला आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही त्यांचा सर्वांनी विचार करावा, मी असं समाजाला आवाहन करतो। आपण बघू शकतो हा संताप या आदिवासी कोळी समाज बांधवांचा आहे। जर का आमच्या बाजू कोणीच मंत्री, आमदार, खासदार मांडत नसतील, विचारात घेत नसतील, तर त्यांच्या विरोधात घरोघरी जाऊन या ठिकाणी त्यांच्या विरोधात नागरिकांना जनजागृतीचे पॉम्पलेट वाटू आणि या ठिकाणी आदिवासी कोळी समाज बांधव झाडावर चढून या ठिकाणी शासनाचा तीव्र निषेध करत आहे, असे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।